नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे पॉलिटेक्निक फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स M1. आपला चॅप्टर नंबर 2 सुरू आहे मॅट्रायसिस आणि आजचं लेक्चर नंबर 12 आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहे ऍडजॉइंट. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे ऍडजॉइंट. याच्यावर एक प्रॉब्लेम 100% पेपर मध्ये राहतेस. म्हणजे ते प्रॉब्लेम इक्वेशन वर राहते. इक्वेशन मध्ये आपल्याला ऍडजॉइंट सॉल्व्ह करावंच लागते. इन्व्हर्स जरी आलं तरी त्याच्यात आपल्याला ऍडजॉइंट आपल्याला सॉल्व्ह करावंच लागते. म्हणजे 101% ऍडजॉइंट वर प्रॉब्लेम आहे. किती मार्काचा? 4 मार्काचा. तर अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे ऍडजॉइंट. आणि तसंच आता जे तुमची येणारी युनिट टेस्ट आहे, युनिट टेस्ट नंबर फर्स्ट कॉलेजची, अत्यंत इम्पॉर्टंट, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला याच्यामधलं प्रॉब्लेम दिसणार. म्हणून याला तुम्ही मिस नका करू, कारण हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर ऍडजॉइंट सॉल्व्ह करण्याच्या 3 स्टेप्स आहेत. फक्त 3 स्टेप तुम्हाला लक्षात ठेवावं लागतात. तर सर्वात पहिली स्टेप नंबर फर्स्ट आहे. स्टेप नंबर फर्स्ट, एलिमेंट्स ऑफ minor and cofactor. Minor and cofactor. Elements of minor and cofactor. याच्यामध्ये सेकंड ऑर्डर आला तर सेकंड ऑर्डरचा फॉर्म्युला लक्षात ठेवता. प्लस मायनस मायनस प्लस. सेकंड ऑर्डरचा फॉर्म्युला काय? प्लस मायनस मायनस प्लस. आणि जर थर्ड ऑर्डर आलं तर थर्ड ऑर्डरचा फॉर्म्युला लक्षात ठेवता. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. सेकंड ऑर्डर आलं तर सेकंड ऑर्डरचा फॉर्म्युला प्लस मायनस मायनस प्लस. थर्ड ऑर्डर आलं तर प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. हे झाली स्टेप नंबर फर्स्ट. त्यानंतर झाला स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काढायला लागतात. काय काढायला लागतात? मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर किंवा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स असं लिहिलं चालते. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स असं लिहा. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. तर याच्यामध्ये जर सेकंड ऑर्डर आला तर तुम्हाला इथं असं लिहावं लागेल. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ए. सेकंड ऑर्डर आला तर इथे येईल A11, A12, A21, A22. आणि जर थर्ड ऑर्डर आला तर इथं असं येणार A11, A12, A13, A21, 22, 23, A31, 32, 33, 11, 12, 13, 21, 22, 23, 31, 32, 33. आणि स्टेप नंबर थर्ड आहे मॅट्रिक्स ऍडजॉइंट. इथं आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. याचा अर्थ असा होते की हा जो आहे की नाही सेकंड ऑर्डर जर आला तर हा आहे की नाही 11, 12 आहे. हा फर्स्ट रो आहे. याचा ट्रान्सपोज काढायचा. हा फर्स्ट कॉलम होऊन जाईल 11, 12. हा सेकंड रो आहे 21, 22. तर हा सेकंड कॉलम होऊन जाईल A21, A22. सेकंड ऑर्डर साठी. जर तोच जर समजा थर्ड ऑर्डर असला, थर्ड ऑर्डर, तर थर्ड ऑर्डर साठी बघा फर्स्ट रो आहे 11, 12, 13. तर फर्स्ट कॉलम होऊन जाईल 11, 12, 13. फर्स्ट रो आया, हा फर्स्ट कॉलम.
सेकंड रो आहे 21, 22, 23. इथे येईल 21, 22, 23. (21, 22, 23) आणि इथे येणार 31, 32, 33. म्हणजे बघा सेकंड रोचा सेकंड कॉलम होऊन जाईल आणि थर्ड रोचा थर्ड कॉलम होऊन जाईल. तर सर्वात पहिले तुम्हाला काय टाकायचं आहे, हेडिंग टाकायचं आहे. हेडिंग टाका. इथं लिहा ऍड जॉईन, अत्यंत महत्वाचा पार्ट आहे, अत्यंत महत्वाचा. स्टेप नंबर फर्स्ट लिहा एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. मग हा फॉर्म्युला लिहा प्लस मायनस मायनस प्लस और प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. त्यानंतर हेडिंग टाका कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स मध्ये A11, A12, A21, A22 किंवा मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर पण याला म्हणतात. A21, A11, A12, A13, A21, 22, 23, 31, 32, 33. त्यानंतर ऍडजॉइंट. ऍडजॉइंटचा फॉर्म्युला आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. म्हणजे रोचं कन्वर्ट कॉलम, फर्स्ट रोचं फर्स्ट कॉलम, सेकंड रोचं सेकंड कॉलम, फर्स्ट रोचं फर्स्ट कॉलम, सेकंड रोचं सेकंड कॉलम, थर्ड रोचं थर्ड कॉलम. तर हे सर्व तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ऍडजॉइंट हेडिंग आणि हे झाल्यावर मला सांगा. आपण सुरू करूया प्रॉब्लेम याच्यावरचे. सॉल्व्ह करूया आपण प्रॉब्लेम. पहिले सर्वात पहिले नोट डाऊन करून घ्या. अत्यंत महत्वाचा टॉपिक सुरू आहे सध्या स्थितीत आपला. ओके, तर इथं एक थोडं स्क्रोल डाऊन करतो. हे लिहा. त्यानंतर आता आपण सॉल्व्ह करूया प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. हे नोट डाऊन झाल्याबरोबर अत्यंत सोपा असा टॉपिक आहे, अत्यंत सोपा, जास्त कठीण नाही आहे. बघा आता प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आपण घेणार आहोत. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट लिहा, लक्ष द्या. तर प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आहे फाइंड adjoint of matrix. Find adjoint of matrix. Find adjoint of matrix A. सेकंड ऑर्डर सॉल्व करणार आहोत. 1 2 3 4. 1 2 3 4. Find the adjoint of matrix A 1 2 3 4. तर आता आपण स्टेप वाईज जाऊ. सर्वात पहिली स्टेप, स्टेप नंबर फर्स्ट. स्टेप नंबर फर्स्ट. स्टेप नंबर फर्स्ट अशी आहे की आपल्याला काय लागतात एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर पहिल्या स्टेप मध्ये. तर इथं लिहायचं तुम्हाला A11 सेकंड ऑर्डर असल्यामुळे 11 12 आणि 21 22. 11 12 आणि 21 22 हे असं लिहा. त्यानंतर मायनर साठी फॉर्म्युला आपल्यापाशी मी तुम्हाला सांगितलं होता ते लिहायचं प्लस मायनस मायनस प्लस. सेकंड ऑर्डर असला तर काय फॉर्म्युला आहे प्लस मायनस मायनस प्लस.
प्लस मायनस मायनस प्लस, हा सेकंड ऑर्डर साठी. तर इथं काय येणार आहे बघा, इथं येणार आहे 1 2 3 4. आता लक्ष द्या कसा काढतो हे 11 12 21 22 कसं काढतात. हा असते आपला रो, हा R1, हा R2, हा C1, हा C2. कोणता रो आहे? फर्स्ट रो. फर्स्ट रो घेतला 1 2, फर्स्ट रो. 11चा पहिला जो नंबर 1 असते त्याचा रो अर्थ होते. काय होते? रो, फर्स्ट रो. आणि सेकंडचा होते कॉलम. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम सोडून दिला, काय राहिलं? 4. त्यानंतर 12, फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो सोडला, सेकंड कॉलम सोडला. फर्स्ट रो सोडला, सेकंड कॉलम पण सोडून दिला. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम जर सोडला तर किती राहिलं? फर्स्ट रो सोडला आणि सेकंड कॉलम सोडला, किती राहिलं? 3. त्यानंतर 21, सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा. काय सोडायचं? सेकंड रो फर्स्ट कॉलम. तर कसे राहणार आहे बघा, सेकंड रो फर्स्ट कॉलम. 21 मध्ये सेकंड रो हा सोडून दिला आणि फर्स्ट कॉलम सोडून दिला. सेकंड रो फर्स्ट कॉलम किती राहते? 2. आणि 22 मध्ये सेकंड रो सेकंड कॉलम सोडून दिला. सेकंड रो सेकंड कॉलम सोडून दिला. तर काय राहते? 1. 11 म्हणजे काय होते? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडला तर काय राहिलं? 4. 12 म्हणजे काय होते? फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडला, काय राहिलं? 3. 21 चा अर्थ काय होते? सेकंड रो फर्स्ट कॉलम, किती राहिलं? 2. 22 चा अर्थ काय होते? सेकंड रो सेकंड कॉलम, किती राहिलं? 1. पहिली स्टेप कम्प्लीट. किती सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. स्टेप नंबर फर्स्ट सॉल्व्ह करणं अत्यंत सोपी. स्टेप नंबर सेकंड त्याच्यापेक्षा सोपीच आहे आणि स्टेप नंबर थर्ड पण सोपीच आहे. म्हणजे पूर्ण प्रॉब्लेम सोपा आहे. आता बघा स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला काय लागतात? मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर ऑफ ए. किती ऑर्डर आहे? सेकंड ऑर्डर आहे. तर सेकंड ऑर्डर आहे, इथे लिहा लागते 11, इथे लिहा लागते 12, इथे लिहा लागते 21, इथे लिहा लागते 22. 11 12 21 22. 11 12 21 22. तर 11 किती आहे? 4. 12 किती आहे? -3. 21 किती आहे? -2. आणि 22 किती आहे? 1. बस झालं. सेकंड नंबर स्टेप 11 12 21 22 ती इथं आपल्याला फाइंड करायचं. स्टेप नंबर थर्ड. स्टेप नंबर थर्ड मध्ये आपल्याला काय लागते? ऍड जॉईंट. स्टेप नंबर थर्ड काय काय लागते आपल्याला? ऍड जॉईंट. हे स्टेप नंबर थर्ड खाली लिहितो. स्टेप नंबर थर्ड काय काय लागते आपल्याला? ऍड जॉईंट. ऍड जॉईंट ऑफ ए. याचा आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर म्हणजे की ट्रान्सपोज करावं लागते आपल्याला. म्हणजे काय करणार आहे? हा 4 -3 आहे, हा रो आहे. फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम. 4 -3. सेकंड रोचा कन्वर्ट सेकंड कॉलम. -2 -2 1. बघा फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम. 4 -3 4 -3. सेकंड रो आहे -2 1 तर सेकंड कॉलम -2 1. चला प्रॉब्लेम इज सॉल्व. हा भेटला तुम्हाला ऍड जॉईंट. ऍड जॉईंट ऑफ ए. एक वेळ आणखीन बघा प्रॉब्लेम कसं सोडवलं. अत्यंत सोपी आहे. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. क्वेश्चन आला फाइंड द ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए. इथं आहे 1 2 3 4. 1 2 3 4.
सर्वात पहिली स्टेप नंबर फर्स्ट. स्टेप नंबर फर्स्ट मध्ये एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. इथे येते A11, A12, A21, A22. फॉर्म्युला लावला प्लस मायनस मायनस प्लस, मायनरचा फॉर्म्युला. मग 11 कसा घेतला, हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम सोडून दिला. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय राहिलं 4, इथे घेतला 4. 12 चा अर्थ होते फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून दिला. फर्स्ट रो सेकंड कॉलम किती राहिला 3, इथे घेतला 3. 21 चा अर्थ होते सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून दिला, मग काय राहिलं 2. 22 चा अर्थ काय होते सेकंड रो सेकंड कॉलम सोडला, काय राहिलं 1. त्यानंतर स्टेप नंबर 2, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर ऑफ A11, A12, A21, 22. बस हे व्हॅल्यू इथं पुट करायच्या. 4 -3 -2 1, 4 -3 -2 1. त्यानंतर स्टेप नंबर 3, ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. तर हे बघा, रोचा कॉलम फर्स्ट रो आहे तर फर्स्ट कॉलम झाला, सेकंड रो आहे तर सेकंड कॉलम झाला. चला, प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पहिले एवढं लिहा, मग मी स्क्रोल डाऊन करतो. 1 मिनिटाच्या आत तुम्हाला एवढं सारं नोट डाऊन, 1 मिनिटाचाच प्रॉब्लेम आहे, जास्त काही नाही आहे, तरी नोट डाऊन करा. त्यानंतर या आधारित अजून एक क्वेश्चन घेऊ आपण, नंतर घेऊ 3x3 वाले मॅट्रिसेस. अत्यंत महत्वाचा हा चॅप्टर झाला की आपला पार्शियल फ्रॅक्शन चॅप्टर नंबर 3 सुरू होणार आहे. तो पण महत्वाचा आहे. लवकरात लवकर चॅप्टर म्हणजे याच वीक मध्ये आपला चॅप्टर कंप्लीट होऊन जाईल. मॅट्रिसेस आता येणारा वीक, आणि त्याच्यानंतर आपण पार्शियल फ्रॅक्शन पण सॉल्व्ह करू. तुमचा युनिट टेस्टच्या आधी ट्रिग्नोमेट्री पर्यंत आपण जाऊ. तर आता बघा, हे स्क्रोल डाऊन करतो मी, हे नोट डाऊन करा. स्टेप नंबर 2, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर A11, A12, A21, A22. त्यानंतर स्टेप नंबर 3, ऍडजॉइंट ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर झालं. ओके, तर आता घेणार आहोत प्रॉब्लेम नंबर 2. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. प्रॉब्लेम नंबर 2, प्रॉब्लेम नंबर 2 आहे, फाइंड adjoint of matrix A is equal to, find the adjoint of matrix A is equal to 4 -6 1 7. तो सर्वात पहिले घेतला A is equal to 4 -6 1 7. आता सर्वात पहिले जाऊ आपण स्टेप नंबर फर्स्ट. स्टेप नंबर फर्स्ट, स्टेप नंबर फर्स्ट मध्ये आहे एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. मायनर अँड कोफॅक्टर, एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. तर इथं येणार A11, A12, A21 आणि A22. 11 12 21 22, 11 12 21 22. त्यानंतर फॉर्म्युला लावायचा मायनरचा. फॉर्म्युला आहे
मायनस मायनस प्लस. लक्षात ठेवता विद्यार्थी मित्रांनो, प्लस मायनस मायनस प्लस. काही काही विद्यार्थी काय करतात, प्लस मायनस लावतात. तसा नाही, प्लस मायनस मायनस प्लस. मग आता हा मॅट्रिसेस घेतला आपण इकडं काढण्यासाठी. 4 -6 1 7. इथे घेतला R1 R2 C1 C2 R1 R2 C1 C2. 11 चा अर्थ काय होते बघा, पहिला जो 1 असते त्याचा अर्थ होते फर्स्ट रो. हा फर्स्ट रोले सोडून द्या. आणि दुसरा जो 1 आहे त्याचा अर्थ होते फर्स्ट कॉलम. फर्स्ट कॉलमला सोडून द्या. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमला सोडला, काय राहिलं 7 झालं. आता 12 चा अर्थ बघा, 12 चा अर्थ होते फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो सोडून दिला, आता सेकंड कॉलम सोडून द्या. फर्स्ट रो सोडला, सेकंड कॉलम सोडला, काय राहिलं 1. त्यानंतर 21 चा अर्थ होते सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो सोडून दिला आणि फर्स्ट कॉलम सोडून दिला. आता बघा, सेकंड रो सोडून दिला आणि फर्स्ट कॉलम सोडून दिला, मग काय राहिलं -6. त्यानंतर 22 सेकंड रो सोडून दिला आणि सेकंड कॉलम सोडून दिला. सेकंड रो सेकंड कॉलम, मग किती राहिला 4. डबल लक्षात द्या, 11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडला, किती राहिलं 7. 12 फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडला, किती राहिला 1. 21 सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडला, किती राहिला -6. 22 सेकंड रो सेकंड कॉलम सोडला, किती राहिला 4. झालं, पहिली स्टेप कंप्लीट. पहिली स्टेप कंप्लीट. आता स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2, त्याच्यामध्ये आपल्याला काय लागते, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर A is equal to A11 A12 A21 A22. 11 12 21 22. 11 12 21 22. तर इथं काय करावं लागेल, इथं लिहायला लागेल 11 12 21 22. 11 किती आहे, 7 -1 7 -1. हे मायनस मायनस काय झालं, +6. 6 आणि 4. बघा, 7 -1 मायनस मायनस +6 4. हा झाला आपला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. त्याच्यानंतर स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला काय करावं लागते, ऍडजॉइंट. ऍडजॉइंट A. फॉर्म्युला आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. तर इथं काय येणार आहे, हा फर्स्ट रो आहे 7 -1, तर फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम 7 -1. हा सेकंड रो आहे 6 4, तर सेकंड कॉलम 6 4. झालं, फर्स्ट रोचा फर्स्ट कॉलम झाला, सेकंड रोचा सेकंड कॉलम झाला, आणि प्रॉब्लेम काय झाला इथं, सॉल्व्ह झाला. हा झाला ऍडजॉइंट ऑफ ए. शॉर्टकट मध्ये ATJ म्हणतात, ऍडजॉइंट ऑफ ए. एक वेळ अगेन, ज्या विद्यार्थ्यांना ही प्रॉब्लेम समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळ अगेन. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट सेकंड, फाइंड द adjoint of matrix A
4 मायनस 617. इथं घेतलेला आहे ए इज इक्वल टू 4 मायनस 617. स्टेप नंबर फर्स्ट, एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. मग इथं आलं A11, A12, A21, A22. मग 11 कसा घेतला एक वेळा मी पुन्हा सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी. हे असं घेतलं ना 4 मायनस 617. मग पहिले काय घेतलं आपण, फर्स्ट रो सोडून दिला आणि हा फर्स्ट कॉलम सोडला, काय राहिलं 7. A12 चा अर्थ काय होते, फर्स्ट रो सोडायचा आणि सेकंड कॉलम सोडून दिला. हा सेकंड कॉलम सोडून दिला, मग किती राहिलं 1. 21 चा अर्थ काय होते, सेकंड रो सोडून द्या, फर्स्ट कॉलम सोडा. सेकंड रो सोडा आणि फर्स्ट कॉलम सोडा. सेकंड रो फर्स्ट कॉलम किती राहिला -6. आणि 22 चा अर्थ होते सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्या. सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सोडून दिला, सेकंड कॉलम सोडून दिला, मग काय राहिलं 4. प्लस मायनस काय होते 6. हे झाली आपली स्टेप नंबर फर्स्ट. स्टेप नंबर सेकंड, हे कट करू द्या. स्टेप नंबर सेकंड आहे मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. 11, 12, 21, 22 हे व्हॅल्यू पुट करायचे. 7 मायनस 1 6 4. 7 मायनस 1 6 4 झालं स्टेप नंबर सेकंड. आणि स्टेप नंबर थर्ड, ऍडजेसन ऑफ ऍडजॉइंट ए म्हणजे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. म्हणजे इथं रोचा काय करायला लागते, कॉलम. फर्स्ट रो आहे 7 मायनस 1, फर्स्ट कॉलम 7 मायनस 1. सेकंड रो आहे 6 4, सेकंड कॉलम 6 4. चाललं, प्रॉब्लेम इज सॉल्व. तर फटाफट फटाफट विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे प्रॉब्लेम नोट डाऊन करून घ्या. प्रॉब्लेम तर लिहिलंच असेल तुम्ही, पहिले एवढं नोट डाऊन करा, त्यानंतर त्याच्या खालचं तुम्हाला नोट डाऊन करायला देतो. फास्ट मध्ये करा थोडं, कारण आपल्याला अजून 2 प्रॉब्लेम घ्यायच्या थर्ड ऑर्डरचे, आणि त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्क सुद्धा देणार आहे, तर होमवर्क सुद्धा करजा. तर हे स्क्रोल डाऊन, हे तुम्ही नोट डाऊन केलं असेलच, आता हे नोट डाऊन करा. तसेच मी तुम्हाला 2 प्रॉब्लेम याचे होमवर्क सुद्धा देणार आहे सेकंड ऑर्डरचे, तर तुम्ही सेकंड ऑर्डरचे 2 प्रॉब्लेम होमवर्क करजा. तरी नोट डाऊन करा. ओके, तर हे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह झाले असतील. होमवर्क घ्या 2. प्रॉब्लेम नंबर थर्ड, फाइंड adjoint A is equal to matrices of 6 5 1 1. And problem number 4, he सुद्धा होमवर्क. Find adjoint A is equal to 3 4 minus 1 minus 1. 3 4 minus 1 minus 1. तर हे 2 प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क करा. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण.
प्रॉब्लेम नंबर 5. प्रॉब्लेम नंबर 5 नोट डाउन करा. फाइंड adjoint of matrix A. Find the adjoint of matrix A if A is equal to 1, 0, -1, 3, 4, 5, 0, -6, -7. 1, 0, -1, 3, 4, 5, 0, -6, -7. आता हे प्रॉब्लेम बघा कसं सोडायचं. हे थर्ड ऑर्डर आहे. तर सर्वात पहिली स्टेप नंबर फर्स्ट. स्टेप नंबर फर्स्ट. स्टेप नंबर फर्स्ट आहे एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. काय आहे? एलिमेंट्स ऑफ minor and cofactor. एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर म्हणजे याच्यामध्ये आता तुम्हाला करायला लागतील. A11 थर्ड ऑर्डर आहे म्हणजे फर्स्ट ऑर्डर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. A12 फर्स्ट रो सेकंड कॉलम. A13 फर्स्ट रो थर्ड कॉलम. त्यानंतर A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम. A22 सेकंड रो सेकंड कॉलम. A23 सेकंड रो थर्ड कॉलम. A31 थर्ड रो फर्स्ट कॉलम. A32 थर्ड रो सेकंड कॉलम. A33 थर्ड रो थर्ड कॉलम. एवढं सारं लिहावं लागते. 11, 12, 13 11, 12, 13, 21, 22, 23, 31, 32, 33 म्हणजे 11, 12, 13, 21, 22, 23, 31, 32, 33, 21, 22, 23 नंतर 31, 32, 33. आता याचा फॉर्म्युला लावायचा मायनरचा. मायनरचा फॉर्म्युला काय? प्लस मायनस प्लस मायनस. हे डायरेक्ट आहे प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. बघा प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. त्यानंतर आता 11 कसा लिहायचा बघा. एक वेळ आपल्याला हा लिहावा लागेल पूर्णच्या पूर्ण मॅट्रिक्स. मॅट्रिक्स किती आहे? 1, 0, -1 इथे लिहितो. 1, 0, -1 3, 4, 5, 0, -6, -7. 1, 0, -1 3, 4, 5, 0, -6, -7. आता बघा इथं असते R1 हा असते R2 हा असते R3. इथं राहते C1 C2 C3. तर 11 चा पहिला 1 असते तो असते फर्स्ट रो सोडून द्या. सेकंड जो 1 असते तो असते फर्स्ट कॉलम सोडून द्या. मग काय राहिलं आपल्याकडे? राहिलं 4, 5, -6, -7. 4, 5, -6, -7. 4, 5, -6, -7. मग आलं 12 फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो सोडला सेकंड कॉलम सोडून दिला. फर्स्ट रो सोडला सेकंड कॉलम सोडून दिला. आणि फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडला तर काय राहिलं? 3, 5, 0, -7. 3, 5,
0 -7. त्यानंतर 13 फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो सोडला, थर्ड कॉलम सोडून देऊ, फर्स्ट रो थर्ड कॉलम. आता फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून दिला तर काय येणार आहे? 3 4 0 -6, 3 4 0 -6. त्यानंतर आहे सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सोडून द्या, हा सेकंड रो सोडून दिला, फर्स्ट कॉलम सोडून दिला. मग काय राहिलं? 0 -1 -6 -7, 0 -1 -6 -7. त्याच्यानंतर सेकंड 21 सेकंड रो सेकंड कॉलम सोडा, सेकंड रो सेकंड कॉलम सोडा. इतर आहे ते 1 -1 1 -1 0 -7, 1 -1 0 -7. त्याच्यानंतर सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. मग इथं राहिलो 1 0 0 -6, 1 0 0 -6. त्यानंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम सोडून दिला, थर्ड रो फर्स्ट कॉलम सोडून दिला. मग काय राहिलं? 0 -1 4 5, 0 -1 4 5. त्यानंतर थर्ड रो सेकंड कॉलम सोडून दिला, थर्ड रो सेकंड कॉलम सोडून दिला. मग किती राहिलं? 1 -1 1 -1 3 5. त्यानंतर थर्ड रो थर्ड कॉलम सोडून दिला, थर्ड रो थर्ड कॉलम सोडून दिला. 1 0 3 4, 1 0 3 4. हे सर्व झालं आपलं 11 12 13 21 22 23 31 32 33. आता सिंपल कॅल्क्युलेशन, सिंपल कॅल्क्युलेशन बघा. क्रॉस मल्टिप्लाय करा, 4 × -7 -28, मग असेल मायनस, आणि 6 × -5 -30. तिरपा गुणाकार करावा लागते. काय करावं लागते? 4 × -7 -28 मध्ये असेल मायनस, 5 × -6 किती येते? -30. मायनस मायनस काय होते विद्यार्थी मित्रांनो? प्लस. 30 + 28, 30 - 28 किती होतात? 2. याचं उत्तर किती आलं? 2. इथं बघा मायनस आहे तर ब्रॅकेट द्यायचं, क्रॉस मल्टिप्लाय. 3 × -7, 3 × -7 किती होतात? -21 मध्ये असेल मायनस, 5 × 0 0. मग इथं बघा -21 - 0 -21, मायनस मायनस काय होते? +21. त्यानंतर इथं बघा क्रॉस मल्टिप्लाय, 3 × -6 sin 3 18 -18 मध्ये असेल मायनस, 4 × 0 0, -18 - 0 -18. त्यानंतर 21 इथं मायनस साइन तिथे घेतला मायनस. इथं बघा 0 × -7 किती येते? 0 मध्ये असेल मायनस, आणि -1 × -6 मायनस मायनस +6, 0 -6 -6 मायनस मायनस +6. त्यानंतर इथं बघा 1 × -7 किती होतात? -7 मध्ये असेल मायनस, 1 × -7 -7 मध्ये असेल मायनस, -1 × 0 0, -7 - 0 -7.
इथं बघा मायनस साइन ब्रॅकेट दिला, 1 इंटू -6 क्रॉस मल्टिप्लाय केला, 1 इंटू -6 किती येते -6 म्हणजे सेम मायनस, 0 इंटू 0 किती येते 0, -6 -0 -6 आणि मायनस मायनस काय होते +6. त्याच्यानंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम, 0 इंटू 5 किती येते 0 म्हणजे सेम मायनस, -1 इंटू 4 किती येते -4, मायनस मायनस काय होते +4. हा मायनस इथं मल्टिप्लाय केला, 1 इंटू 5 किती येते 5 म्हणजे सेम मायनस, इथं -1 इंटू 3 किती येते -3, 1 इंटू 5 5 मध्ये सेम मायनस, -1 इंटू 3 -3, मायनस मायनस प्लस, 5 आणि 3 8 पण -8. त्यानंतर थर्ड रो थर्ड कॉलम, 1 इंटू 4 4 म्हणजे सेम मायनस, 0 इंटू 3 0, 4 -0 येते 4, 1 इंटू 4 4 मध्ये सेम मायनस, 0 इंटू 3 0, 4 -0 4. तर हे सर्व एलिमेंट्स आपण काय केले सॉल्व्ह केले. स्टेप नंबर फर्स्ट. आता जाऊ स्टेप नंबर 2 वर. स्टेप नंबर 2 तर सोपीच आहे आणि स्टेप नंबर 3 पण सोपीच आहे. स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला काय लागतात मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर ऑफ ए. त्याच्यात फक्त हे लिहा लागते, हे नंबर्स A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 11 12 13 21 22 23 31 32 33. तर इथं व्हॅल्यू पुट करू आपण, जे आपले व्हॅल्यू आले होते ते इथं लिहून टाकायचे. झालं. 11 12 13 बघा किती आहे, 11 12 13 221 -18 221 -18 इथं लिहायचं 221 -18 11 12 13 21 22 23 बघा किती आहे, 21 आहे, 6 -7 6 6 -7 6 6 -7 6 आणि 31 32 किती आहे हे लिहून घ्यायचे, 4 -8 4 4 -8 4. हा झाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. आणि आता स्टेप नंबर 3 आहे. स्टेप नंबर 3 मध्ये ऍडजॉइंट ऑफ ए. फॉर्म्युला आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. तर काय करसाल याच्यात सिंपल आहे. फर्स्ट रो आहे 221 -18, या फर्स्ट रोचा कन्वर्ट करसाल फर्स्ट कॉलम मध्ये 221 -18. हा सेकंड रो आहे 6 -7 6, तर सेकंड कॉलम 6 -7 6. हा थर्ड रो आहे 4 -8 4, थर्ड कॉलम 4 -8 4. आणि विद्यार्थी मित्रांनो इथं प्रॉब्लेम काय झाला सॉल्व्ह. फर्स्ट रोचा फर्स्ट कॉलम, सेकंड रोचा सेकंड कॉलम आणि थर्ड रोचा थर्ड कॉलम. प्रॉब्लेम इज सॉल्व्ह. हे होती आपली स्टेप नंबर 3. अत्यंत सोपी आहे. एक वेळ अगेन ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळ अगेन, आणि ज्या विद्यार्थ्यांना हे समजलेलं आहे त्यांनी नोट डाऊन करा. प्रॉब्लेम नंबर 5. प्रॉब्लेम नंबर 5 आहे फाइंड एडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए इफ ए इज इक्वल टू 1 0 -1 3 4 5 0 -6 -7. स्टेप नंबर फर्स्ट, एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. इथं आहे A11 A12 A13 असं लिहायचं, A21 22 23 31 32 33. नंतर मग फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे. इथं बघा प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस
प्लस मायनस प्लस हे लिहायचं. हे लिहिणं झाल्यावर 11चा अर्थ काय होते, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा. बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून दिला, मग काय राहते 4 5 -6 -7 4 5 -6 -7. तसंच 12 मध्ये फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून दिला, मग काय राहते 3 5 0 -7. तसंच 13 मध्ये फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून दिला, मग काय राहते 3 4 0 -6. 21 मध्ये सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून दिला, मग काय राहते 0 -1 -6 -7. 22 मध्ये सेकंड रो सेकंड कॉलम सोडून दिला, मग राहते 1 -1 0 -7. 23 मध्ये सेकंड रो थर्ड कॉलम सोडून दिला, सेकंड रो थर्ड कॉलम 1 0 0 -6. 31 मध्ये थर्ड रो फर्स्ट कॉलम सोडून दिला, 0 -1 4 5. 32 मध्ये थर्ड रो सेकंड कॉलम सोडून दिला, मग राहिलं 1 -1 3 5. 33 मध्ये थर्ड रो थर्ड कॉलम सोडून दिला, मग काय राहिलं 1 0 3 4. एवढं सारं राहिलं. नंतर याचं केले कॅल्क्युलेशन. प्लस आहे तर काही टेन्शन नाही घ्यायचं. क्रॉस मल्टिप्लाय 4 × -7 728 -28 मतलब sin माइनस 5 × -6 -30 माइनस माइनस प्लस 30 30 -28 2. इथं मायनस आहे म्हणून दिला ब्रॅकेट. इथं बघा 3 × -7 -21 मतलब sin माइनस 5 × 0 0 -21 -0 -21 पण मायनस मायनस काय झाला +21. मग इथं बघा 3 4 0 -6 3 × -6 -18 मतलब sin मायनस 4 × 0 0 -18 -0 -18. त्यानंतर 21 सेकंड रो फर्स्ट कॉलम, इथं मायनस येते, इथं घेतला मायनस 0 × -7 0ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 0 परत sin मायनस -1 × -6 -1 × -6 मायनस मायनस इथं बघा -1 × -6 मायनस +6. पण हे मायनस साइन फॉर्म्युलाच आहे. 0 -6 -6 म्हणजे -6. 22 आता 1 × -7 -7 मतलब sin मायनस आणि -1 × 0 0 -7 -0 -7. 23 बघा इथं मायनस आहे, इथे घेतला मायनस 1 × -6 -6 मतलब sin मायनस 0 × 0 0 -6 -0 -6 मायनस मायनस +6. 31 0 × 5 0 मतलब sin मायनस -1 × 4 -4 मायनस मायनस +4. 32 इथे घेतला मायनस 1 × 5 5 मतलब sin मायनस -1 × 3 -3 मायनस मायनस +3 5 + 3 8 -8. 33 1 × 4 4 मतलब sin मायनस 0 × 3 0 4 - 0 4. त्यानंतर नेक्स्ट काढला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर A इज इक्वल टू A11 A12 A13 A21 A22 A23 A31 32 33. व्हॅल्यू पुट केली म्हणजे इथं आलं 2 11 12 13 आला 2 21 -18 21 22 23 आला 6 -7 6 31 32 33 आला 4 -8 4. त्यानंतर याचा काय काढला ऍडजॉइंट. काय करतात ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम 2 21 -18. सेकंड रोचा कन्वर्ट सेकंड कॉलम 6 -7 6. थर्ड रोचा कन्वर्ट थर्ड कॉलम 4 -8 4. आणि इथं काय झालं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर विद्यार्थी मित्रांनो एक प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्क देणार आहे, तर नक्की सॉल्व्ह करजा. प्रॉब्लेम नंबर आपलं 5 झालं. प्रॉब्लेम नंबर 6. होमवर्क फाइंड adjoint find adjoint of matrix A of matrix A. इधर A इज इक्वल टू आलेला आहे 2 -1 -3 3 -4 -2 5 2 4. याचा आन्सर सुद्धा लिहून देतो. आन्सर आहे -12 -2 -10
-22, 23 -5, 26 -9 -5. हे एक प्रॉब्लेम होमवर्क. तसं अजून एक प्रॉब्लेम होमवर्क. बरं असं करा, एक प्रॉब्लेम होमवर्क करा. एक देतो अजून तुम्हाला. एक मिनिट थांबा. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 7 होमवर्क. फाइंड adjoint if a is equal to 1 0 -1 3 4 5 0 -6 -7 0 -6 -7 याचा आन्सर 2 6 4 21 -7 -8 -18 6 4. त्यानंतर पहिलं प्रॉब्लेम कोणतं घेतलं होतं एक वेळा चेक करू द्या मला. -1 0 -1 वाला घेतलं. थ्री फोर फाईव्ह 0 मायनस हे तर घेतलेलं आहे मी, सॉल्व्ह करून दिलेलं आहे तुम्हाला. हे 7 नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेला आहे मी तुम्हाला. तर याच्या जागी मी चेंज करतो. हे घ्यायचा 1 3 2 -1 0 2 3 1 -1. याचा आन्सर लिहिजा -2 5 6 5 -7 -4 -1 8 3. तर असं करा, हे 2 प्रॉब्लेम होमवर्क करा आणि ते 2 प्रॉब्लेम, असे 4 प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क करा. बाकीचं नेक्स्ट लेक्चरला घेऊ. धन्यवाद.